सहजतेने कल्पना सुचवली. हा जो तुम्ही इथे सर्व जो गोड नैवेद्य पदार्थ जे तुम्ही आणताय, तो नैवेद्य पदार्थ हा जो कुठल्या गोरगरिबांना दिलात किंवा त्यांच्या मुखाला लागलं तर किती बरं होईल. बघा, ज्या वेळेला आम्ही हे पदार्थ घेऊन तिथे समजा गोरगरीब झाले, अनाथ आश्रम झाले, वृद्ध आश्रम झाले, तिथे जेव्हा आम्ही जर घेऊन जातो तर त्यांची समोरने जी खाण्याची किंवा घेण्याची जी आपुलकी आहे, त्या आपुलकीमध्ये आम्हाला वाटतंय की आम्ही खरोखर काहीतरी करतोय. एखाद्याच्या मुखात गोड घास भरवण्याचा जो आम्हाला चांगला एक गोड अनुभव भेटतोय, ते बघून करून खूप मनाला बरं वाटतंय. सरस्वती करीत ती नेत दारोदार अशी गाणी बोलत सकाळची नाचायला जाईल सगळं पहिले करीत आम्ही. आता काय आहे नवीन सगळं ना. आता काय मागायला गेल्यावर राग येतो, उलट मागायला येतात. पहिली टिंगलिंग सगळं व्हायचा, आता टिंगल राहिलीच नाही. तो क्षण गमावला तो क्षण. पण तो क्षण सुखाचा होता, आता सुखाचा नाही राहिला. असं आहे का? पैसा आला पण सुख गेला. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे होळी, तर तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आम्ही होळीच्या दिवशी ते बॉक्स मांडतो आणि या बॉक्स मध्ये आमच्या गावातल्या महिला येतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या बॉक्स मध्ये वेगवेगळं पदार्थ म्हणजे पोळ्या शिंगड्या अशा ठेवल्या जातात. आणि या शिंगड्या पोळ्या नंतर आम्ही एका अनाथ आश्रम मध्ये घेऊन जातो. आणि पहिला पूजन करण्यासाठी आमच्या वहिनी आलेल्या आहे. जोड्याने आवाज असतं, जोड्यान आरोल टाकायला तिकडे नाही आवाजात. आमचे कुणाला गोपी बनवायचा असा रट्टा मोठा गोप भेटल असं. अरे झाली मजा, झाली पार्टी लागू झाली. जोड्यान पाय पारत असत गोप भेटल तर नुसतं घालायचे घाला नसते. गोप केला होतं. किती वाजता जाणार नारळ टाकायला? तेव्हाच लवकर आला. आम्ही इथं जोड्यान पाया पण तिकडे गोप भेटल मग तिकडे पाया परत आला. आता आपल्याला भेटलेले आमच्या आत्या, मेन माणूस आमचा भेटलेला आहे. लई वर्षांची म्हणजे लई महिन्यांची भेटली. तर आता मना म्हणजे मन प्रसन्न झालेलं आहे. आज होळी आहे, तर काय होळीबद्दल काय बोलत आहे तुला? काय बोलू म्हणजे अरे तुमचे कालांची होळी कशी होती ती मला अनुभव सांग आम्हाला. अरे लई भारी, ते आम्हाला माहिती आहे. आम्ही काय अजून सरस्वती करीत ती नेत दारोदार अशी गाणी बोलत सकाळची नाचायला जाईल. पारू घेऊन पारू माहे नाही ग, खोबऱ्याचं पारू ना ग. सगळं पहिले करीत आम्ही. आता काय आहे नवीन सगळं ना. आता काय मागायला गेल्यावर राग येतो, उलट मागायला येतात. पहिली टिंगलिंग सगळं व्हायचा, आता टिंगल राहिलीच नाही. असं आहे का? तो आपला गमावला, तो क्षण गमावला तो क्षण. पण तो क्षण सुखाचा होता, आता सुखाचा नाही राहिला. असं आहे का? पैसा आला पण सुख गेला. आता तुझा पुढे एअरपोर्टला लागलाय बघायला. ते आले एअरपोर्ट कसा बघलाच का? तुला नेते थांब एक दिवशी विमानानं डायरेक्ट वरती विमानानं या वरती बसून पातीवर डायरेक्ट धावता. तू ये पातीवर, मी ये पातीवर. आश्चर्य लागला ना वर्षी. दुसरा नंबर लावलेला आहे आमच्या ताई. मग होलीले आहे का नाही? असं आहे का? भाज्यात तू काय देशील? पुरणपोळ्या बस बनवल्या काय? शिंगऱ्यात बनवल्या का काय? आवडं बनवलाय.
तोंडाला पाणी आला हा? हा, बस बरोबर आहे हा यस यस येऊ येऊ. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिम नमस्कार, मी नागेश कडू. आज तुम्ही बघतच आहात का होळीसारखा हा सण तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा हा आपला होळीचा सण. होळी सणाचं औचित्य साधून आज सर्व लोक होळीचे पूजनासाठी येतात. पूजनाला येत असताना ते मोठे नैवेद्य रूपी पुरणपोळी झाली, करंजी झाली, पापडी झाली, ह्या सर्व गोष्टी ते घेऊन येतात. आपण कधी नोट केले का तर ह्या सर्व गोष्टी आवडीने इथे आणतात. होळी हवलुबाई मातेला तिथे ते अर्पण करतात. अर्पण करत असताना हवलुबाई त्यांची श्रद्धा तिथे ओतली जाते का आपण हे हवलुबाई मातेला दिलंय, पण ते वास्तविकतेमध्ये आपली श्रद्धेपोटी तिथं फक्त आपण वाहतो, पण ते जवळजवळ बघत असता तुम्ही ते वेस्टेटच जाते. आज संकल्प फाउंडेशनच्या अध्यक्ष मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला एक सहजतेने एक कल्पना सुचवली. हा जो तुम्ही इथे सर्व जो गोड नैवेद्य पदार्थ जे तुम्ही आणताय तो नैवेद्य पदार्थ हा जो कुठल्या गोरगरिबांना दिलात किंवा त्यांच्या मुखाला लागलं तर किती बरं होईल. त्या बोलताना अशा त्या सहजच बोलून गेल्या, पण आम्हाला इतकं बरं वाटलं. आणि आमचा देवदूत ग्रुप आणि कुंडेवाल ग्रामस्थ मंडळ यांना एक त्याच्यातून एक जशी एखाद्या झाडाला पालवी फुटावी तशी आमच्या मनात विचारांची एक चांगली पालवी फुटली. का खरोखर जर एवढं जर मॅडम बोलू शकतात हे वास्तवतेमध्ये जर आपण आणलं तर किती मोठा प्रकार होऊ शकतोय. आणि त्याचंच प्राश्चित्य म्हणून आज आम्ही गेली 5 वर्ष हा संकल्प खूप चांगल्या पद्धतीनं करतोय आणि चांगल्या पद्धतीने करतोय. आज बघा ज्या वेळेला आम्ही हे पदार्थ घेऊन तिथे समजा गोरगरीब झाले, अनाथ आश्रम झाले, वृद्ध आश्रम झाले, तिथे जेव्हा आम्ही जर घेऊन जातो तर त्यांची समोरची खाण्याची किंवा घेण्याची जी आपुलकी आहे त्या आपुलकीमध्ये आम्हाला वाटतंय का आम्ही खरोखर काहीतरी करतोय. एखाद्याच्या मुखात गोड घास भरवण्याचा जो आम्हाला चांगला एक गोड अनुभव भेटतोय ते बघून करून खूप मनाला बरं वाटतंय. माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे सर्वांना. आमच्या तर ग्रामस्थ मंडळ हे करतोयच, पण इतर ग्रामस्थ मंडळ आमच्या गावचे जे बाजूचे जे शेजारचे गाववाले आहेत त्या सर्व गाववाल्यांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा आमच्यासारखं असे जे नैवेद्य वेस्टेज जाते ते गोळा करा. हवं तर आम्हाला तिथे बोलवा, आम्ही ते येऊन कलेक्ट करू आणि ते गोरगरिबांच्या मुखांना लागू दे. हीच एक हवलुबाई मातेच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. नाचा हो, हौली भोवती नाचा. झाला हवली भाऊजी नाचा हो, हवली भाऊजी नाचा. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. चंदन कातीला सुताराणी हो, कातीला सुताराणी. वंडे पारिले बंदवानी हो, पारिले बंदवानी. वंडे पारिले बंदवानी हो, पारिले बंदवानी. अरे खांदा मारा आई मौलीला हो, मारा आई मौलीला. एखादा मारा आई माऊलीला हो, मारा आई माऊलीला. पिंड बजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. मला वाढव तुझा भाजा आवली का सांग मोठा. मला वाढव तुझा भाजा आवली का सांग मोठा. अगो हवलाय उभी केली तली. सर्वांसाठी थंड्याची पण व्यवस्था केलेली आहे. व्यवस्था केल्याबद्दल तुला कसं वाटतंय? मनाला जी तृप्ती आहे हा ती या गरमाईमध्ये थंडाच देऊ शकतो. हा लई चांगला वाटला. आमचे भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. भोईर साहेब काय हा मुलीच्या हार्दिक शुभेच्छा. ते मायरा शेठचं आगमन झालेलं आहे. मायरा शेठ अरे चिकनी दिसते रा. आणि बायकोचा पण आगमन झालेला आहे आणि आमच्या आईचा पण आगमन झाला आहे. गो हवलाय उभी केली तलियाचे पाली. उभी केली तालियाचे पाली. खनकर नाचून निघाले घुमताचे नादातू. नाचून निघाले घोटाचे नादातू. फुलनी नाचून निघाल्या शिमग्याची हवली. नाचून निघाला शिमग्याची
कशा उर्वीती रंगाच्या पिचकारी कशा उर्वीती रंगाच्या पिचकारी अगो हवलाय पुसे गंगातली याची जागा अगो हवलाय पुसे गंगा तळीयाची जागा अगो तल बांधिले नीट फोटोग्राफर बाहेरची मागवलाय इंटरनॅशनल वाटत हा इंटरनॅशनल कोर्स केला का असाच कोर्स केला याचे खाली खानकर नाचून निघाले घुमताचे नादातून घनघन सोने येण्याचा आरकाराचा तर साखरच हार घेऊन आले पैसा काय ठेवशील सोन्याचा हार घेऊन हा साखर हा असं आहे का नाचून निघाले घुमटाचे नादातून बोलणी नाचून निघाल्या शिमग्याची हवली बोलणी नाचून निघाल्या शिमग्याची हवली कशा उर्वीती रंगाच्या पिचकारी कशा उर्वीती रंगाच्या पिचकारी अगो हवलाय पुसे गंगातली याची जागा अगो हवलाय पुसे गंगा तळीयाची जागा अगो तल बांधिले निकल्या काचूच दंडवाला वाढव तुझा वाटा हैलाय हवलीचा सण मोठा दंडवाला वाढव तुझा वाटा हैलाय हवलीचा सण मोठा अगो बोलवण करा गावचे भटजीला अगो बोलवण करा गावचे भटजीला मोठे मोठे मैमानू ऐलेन शिमग्याला मोठे मोठे बघ वहिनीनं बघते बघ हा मना बोलतो 2 मिनिटां आलो हा सरळ सांग ना काय जोड्या नाही होता अरे बाबा 7 जन्माची आहे ती. हा? काय करणार? यायला लागेल ना. अरे छापा काय द्यायची गरज आहे काम हाय हा कामावर बोलतो पहिला फोटो बघायला लागतो. फोटो पण वहिनींच्या पाठी होता हा त्या समजला आता इकडे इकडे बघताय बघ हा जापते इकडं पण लक्ष तिकडं अगो बोलवण करा गावचे भटजीला अगो बोल अरे तो क्षण आलाय आता पलते बघ लास्ट डोळ्यात पुन्हा घ्यावचं लादला मित्रांनो आपला बिग फॅन आलेला आहे काय आवरलेट का हा उद्याची सोय होली काढणार उद्या नक्की आमच्या ओलीला आहे आम्ही बघू अटॅक करू तुझ्याकडं हा बघू ना कोण जिंकतंय तुम्ही आम्हाला रंगवता का आम्ही तुम्हाला रंगवतो बघू उद्याच्या व्हिडिओ मध्ये हॅपी होली या हा आज सुट्टी मारली डायरेक्ट हा डायरेक्ट सुट्टी मारली. वा. बरं झालं, चल. होलीला आलास का फोटो काढायला आलास हा 2 तास झालं फोटो काढतस फोटोग्राफर बाहेरशी मागवलं इंटरनॅशनल फोटोग्राफर तिकडे तामट्या बापऱ्या टाकायच्या तिकडे फोटो काढता बहिणी केलं तर नुसतं नाराज आहे चेहराच पडलाय इकडे आपले बिग फॅन आलेले आहे हा होलीला आणि तिचा पप्पा घेऊन आलेला आहे तो पण आपला बिग फॅन आहे
मग जोड्यान्याला हा तिकडं न तू काय इकडं अरे जोड्यान पाया पडत असत जावा गोप तिथं नारळ टाकायचा होता तो जोड्यान गेला गोप भेटल मग हा ना आता गोप नाही मगून एकट्यानं पाठवलंच का वहिनी ना हा इकडं नाही भेटणार बाई सासवडीला जावं लागल सर्वात प्रथम देवदूत ग्रुपचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम गेली 5 वर्षापासून सुरू केलेला आहे. होळी प्रत्येक गावात असते, पण आपल्या गावच्या होळीचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे की आपल्या गावातील देवदूत ग्रुप दरवर्षी आपल्या महिलांनी जे गोडधोड पदार्थ बनवलेले आहेत, करंजा असतील, पापड्या असतील, पोळ्या असतील, हे गोडधोड पदार्थ होळीनिमित्त बनवलेले आहेत. ते होळीमध्ये वाया न घालवता गरिबांच्या किंवा अनाथाश्रमातील वृद्धांच्या मुखाला ते लागत आहेत आणि याचं सगळं श्रेय जात आहे देवदूत ग्रुपला. देवदूत ग्रुप अतिशय चांगलं काम करत आहे आणि हे काम करत असताना देवदूत ग्रुपचा कुठेही गाजावाजा नाहीये, कुणालाही माहिती पडत नाही की इतकं चांगलं काम ते करत आहेत. तर खरंच देवदूत ग्रुपचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवायचा आहे की जेणेकरून देवदूत ग्रुपला तर पुण्य मिळणारच आहे, पण त्यासोबत गावालाही त्याचं पुण्य लाभणार आहे. धन्यवाद. थँक्यू. चला मित्रांनो, आता आपले बॉक्स रेडी झालेले आहेत आणि आता हे बॉक्स घेऊन आता आम्ही जाणार. तर या वर्षी आपला प्रशांत वास्कर पण आलेला आहे, सामील झालेला आहे. तर कसं वाटतं तुला? एक समाजासाठी करायला पाहिजे. गुड जॉब. होळी निमित्त आज एक मोठा ग्रुप आलाय आपल्या वैशालीताईंनी, त्यांचा ग्रुप आहे देवदूत ग्रुप उंदेवाड, आपल्या उल्वे भागातलं एक पनवेलचं गाव आहे. ते सगळे त्यांचे मित्र परिवार आलेले आहेत आपल्या आश्रमामध्ये आणि त्यांनी तुम्हाला पुरणपोळी ही आवडता विषय त्यांनी आज आणलेला आपल्या आश्रमामध्ये. आपलं जेवण झालं आहे, पण आपण संध्याकाळी पुरणपोळ्या खाऊया. होळीमध्ये स्पेशल पुरणपोळी असतात. तुमचं खूप खूप आभार सगळ्यांचं. तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी. हे जर तुम्ही सर्व व्यवस्थित केलं आणि कोणाला जर हे तुमच्या हाताने जर दिलं, तर जे तुमच्या आई वडील किंवा बंधू बहिणी किंवा महिला मंडळ जे सर्व बनवतात हे एखाद्याच्या मुखात गेलं तर ते अजून चांगलं होईल. त्या दिवसापासून आम्ही ती संकल्पना डोक्यात घातली आणि त्याच माध्यमातून आज आम्हाला इथं ही सेवा करायला भेटली. त्याच्यामुळं मी किरण दादांचं आणि वैशाली मॅडमचं खूप आभारी आहे. नमस्कार, मी वैशाली जगदाळे, संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्था करंजडे याची अध्यक्षा. आज सर्वप्रथम होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज होळीचा सण म्हणजे रंगाचा उत्सव, पण रंग हा आपणच न लावता सगळ्यांना एकत्रित करून लावणे आणि सगळ्यांना एकत्र करून आपण साजरा करणे हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. होळीच्या ज्या ज्वाला असतात किंवा होळीच्या ज्या आगीच्या ज्या ज्वाला निघतात त्यामध्ये सगळा राग, मत्सर, द्वेष हे सगळं त्यामध्ये निरसून जाऊन आपण एक आनंदाचा क्षण साजरा करावा यासाठी आपण होळी साजरी करतो. गोडधोड खाऊन हा सण साजरा करूया यासाठी कुंडेवाल गावातून देवदत्त ग्रुपने मला आतापर्यंत 4 वर्ष झालं कंटिन्यू मदत करतात. त्यामुळे सगळ्यात प्रथम त्यांचे सगळ्यांचे आभार की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून हा उपक्रम तडीस नेण्यासाठी आणि मी जिथे सांगेल तिथे तुम्ही येताय हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की तुमच्या सगळ्यांची साथ मला लाभलेली आहे. सर्वात प्रथम नरेश दादांचं मी आभार मानते की त्यांनी सुरुवात माझ्याशी केलेली आहे बोलण्याची आणि तिथून हा कार्यक्रम आमचा पुढे चालू राहिलेला आहे. देव करो हा कार्यक्रम असाच निरंतर चालू राहो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालू राहो. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे कधी कळंबोलीच्या ब्रिज खाली, कधी झोपडपट्टीमध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही होळीचा सण साजरा करतो. यंदा योगायोगाने किरण दादाच्या साई आश्रममध्ये आम्हाला
म्हणजे हा सण साजरा करण्याचा लाभ मिळाला, त्यामुळे धन्यवाद किरण दादा तुमचे पण. सर्वांनी एकत्रित येऊन जे आज आम्ही आणलेला फराळ आहे आणि थोडासा आम्ही आनंदाचा रंग आणलेला आहे, तो रंग आम्ही तुम्हाला थोडासा लावणार आहे आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच मिळो ही सदिच्छा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ एंड करायला भेटली नाही तर आता इथे घरी एंड करतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल मध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, हॅपी होली सर्वांना. आता उद्या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, कारण पुढचा ब्लॉग पण धमाल होणार आहे. धुलीबंधन सुप्रीत भोईने प्लॅनिंग केलेली आहे सर्व. कितीला उठशील? कितीला उठशील? 6 वाजता राड आहे बोलता. तर चला आता 11:30 वाजलेले आहेत, कारण सकाळी पण उठायला लागेल. व्हिडिओ तेच एंड करतो. चला बाय बाय, पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू, बघायला विसरू नका.